18 गुंठ्यात आपल्याला 10.5 ते 11 टन माल निघाला. आणि मालाची क्वालिटी सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळं मालाची क्वालिटी गोडी असेल ही कस्टमरला आवडली. आणि जे काय आपला माल आहे किंवा जे काय आपल्या शेतावर निघतो तो सगळा माल आपल्या शेतावरच जातोय. आणि जे येणारं कस्टमर आहे त्याला जी गोडी आवडती ते परत परत येऊन घेता येत. भोर तालुक्यातील बारे खुर्द या गावात पूर्णपणे सेंद्रिय शेती करणारा हा आहे सौरभ खुटवड. वडिलोपार्जित 14 एकर शेतीमध्ये कोणत्याच प्रकारच्या केमिकलचा वापर न करता तो वर्षभर पिकांचं उत्पन्न घेतो. कॉलेज झाल्यानंतरनी जॉब न करता मी शेतीला प्राधान्य दिलं. शेती पारंपरिक घरची 14 एकर शेती आहे. शेती करत असताना वेगवेगळी पिकं मी लावतो. संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचा वारसा जपत त्यानं यंदा कलिंगडची लागवड केली होती. 15 जानेवारी रोजी कलिंगडाची आपण लागवड केली. लागवडीपूर्वी आपण सरी पाडून घेतली. सरी पाडल्यानंतरनी बेडमध्ये आपण गांडूळ खत टाकून घेतले. गांडूळ खत टाकल्यानंतरनी त्यावर आपण ड्रिप टाकून मल्चिंग टाकले. मल्चिंग अंतरल्यानंतरनी आपण त्याला 2 दिवस तसेच ठेवून त्यात आतमध्ये सगळ्या ज्या काही हानिकारक बुरशा असतात त्या सगळ्या बुरशा घालून आपण 2 दिवसानंतरनी त्याला होल मारले. आणि होल मारल्यानंतरनी आपण कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणतः आपण दर 4 दिवसाला जीवामृतची स्लरी त्याला देतो, जेणेकरून त्याची वाढ चांगल्या प्रकारे होईल. आपण जे काय लागणारं जीवामृत आहे किंवा गांडूळ खत आहे ते आपल्या शेतावरच तयार करतो. पिकांच्या वाढीसाठी जीवामृत आणि गांडूळ खताचा वापर आणि किडींसाठी दशपर्णी अर्काचा वापर करत त्यानं कलिंगडाचं विक्रमी उत्पादन घेतलंय. यामध्ये किडींच्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी त्यानं चिकट सापळ्याचाही वापर केला. पण आपल्या शेतावर आजपर्यंत गेली 6 वर्ष झालं केमिकलचा कोणता स्प्रे घेतलेला नाही किंवा कोणतंच केमिकल वापरलेलं नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने आपण प्लॉट बनवलेला आहे. आणि त्यामुळेच ग्राहकांचा विश्वास त्याच्या मालावर बसला आणि आज शेतातील सर्व माल तो थेट ग्राहकांना विक्री करतोय. मातीचं बिघडत चाललेलं आरोग्य आणि मानवामधला आजार बघता प्रत्येकानं सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे असं सौरभ आवर्जून सांगतो. दत्ता लवांडेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमतagro.com.